पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब गरजूंना स्वतःचे घर मिळावे म्हणून महानगरपालिकेतर्फे 11,000 मधून 5,000 पेक्षा जास्त नागरिकांचे लकी ड्रॉ मध्ये नाव निघालेले असून पळेगाव, हर्सूल, सुंदरवाडी, तीसगाव येथील नागरिकांना घरे निघालेली आहेत। त्यांना दिलेल्या रकमेच्या 10% रक्कम भरावायची आहे, परंतु ज्या नागरिकांची लकी ड्रॉ मध्ये नावे निघली आहे तरी देखील त्यांना ती 10% रक्कम ते भरू शकत नाहीत। त्यामुळे शासनाने त्यामध्ये काहीतरी सूट द्यावी अशी मागणी त्यांच्या वतीने औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून करण्यात आली आहे। नंबर ठीक है जी। UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या महानगरपालिकेमध्ये आपण सध्या उपस्थित आहोत। सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी हर घर हर भारतीयाला घर मिळणार पंतप्रधान आवास योजना नावाने घोषणा केली होती। 2016, 2020, 2024 अशा 3 वेळेस त्यांचे फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत। शेवटी हे याची जागा पण फिक्स झाली आणि घराचे बांधणी पण चालू आहे। 11,000 च्या काही पेक्षा जास्त काही घरं याने आवंटित झालेले आहेत। त्याच्यातले 5,000 जे नागरिक आहेत त्यांना हे घरं आवंटित झालेले आहेत, त्यांना देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी काही अट ठेवलेली आहे। सर्वात पहिली अट अशी होती का तुम्हाला हर्सूल, पळेगाव, सुरेंद्रवाडी असे या ठिकाणी त्यांनी घर आवंटित केले होते। घरची घोषणा केली होती। हर्सूलचा भाव वेगळा होता, 10-12 लाख रुपये, पळेगावचा भाव वेगळा होता, सुंदरवाडीचा भाव वेगळा आहे, 9.5 लाख रुपये काहीतरी आहे। आणि प्रत्येकाला 10% रक्कम म्हणा, कोणाला 1,20,000, कोणाला 1 लाख रुपये, कोणाला 1 लाख असे काही रक्कम यांना द्यायची होती। आम्ही स्वतः जेव्हा इथं आलो, आपण बघत असाल का इथं लोक इन्क्वायरीसाठी आलेले आहेत। हे सगळे लोक इथं इन्क्वायरीसाठी आलेले आहेत। यांच्याशी जेव्हा महानगरपालिकेची कर्मचाऱ्यांची चर्चा केली, त्यांनी त्यांना 17 तारीख सांगितलेली आहे। याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की ते 1 लाख रुपये तुम्ही भरा आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तर रक्कम जी आहे तर ती बँकेकडून, ती पण आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल का जे लोक इथं आलेले आहेत, जे त्याचे लाभार्थी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं आहे का 1 लाख तुम्हाला जे लोन होणार आहे ते लोन प्रायव्हेट बँकेकडून करून घ्यायचं आहे। इथं आमच्या या लाभार्थी यांनी सांगितलेलं आहे। आपण नेमकं बघा इथं सगळे महिला वर्ग, सगळं जेंट्स सगळं गर्दी केलेली आहे। नेमका सगळ्यांची मागणी एकच आहे का जो 10% रक्कम देते, 10% रक्कम शासनाने महानगरपालिका असेल किंवा सेंटर असेल, आपलं भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार यांनी कमी करायची। आणि जो लोन आहे तर लोनची मेन समस्या ही आहे की आपण ज्याचाही आम्ही इंटरव्ह्यू घेतला, ज्यालाही आम्ही विचारलं, प्रत्येक जण कोणी रिक्षा चालवत होतं, कोणी सायकलवर चहा विकतो, कोणी मजदुरी काम करतो, कोणी कटलरीची गाडी लावतो, कोणी भाजीपाल्याची गाड्या लावतात, अशा वेगवेगळ्या हातावरचे काम करणारे आहेत आणि सगळेच्या सगळे भाडेकरू आहेत। म्हणजे नेमकं ते भाडा देतील का बँकेचं लोन फेडतील, ही सर्वात मोठी समस्या आहे। त्यांची एकच मागणी आहे की 10% लोन कमी करावं आणि जो शासनाचा जो लोन आहे ते लोन त्यांनी इझी सिस्टम मध्ये, कोणतं सिबिल नसेल किंवा खातं नसेल किंवा त्यांचे पैसे रोज कमावणारे आहेत, त्याच्यामुळे त्याचा खूप त्रास होणार आहे। तर शासनाने ओव्हरऑल हे घर द्यायचं आहे आणि जी 2,500 जे PM योजनामध्ये मिळणार आहे ते देऊन सोबत ते पैसे कट करून बाकीचं लोन आमच्याकडून घ्यावं अशी मागणी त्याच्या लोकांनी केलेली आहे। आपण पाहत राहा UCN TV न्यूज। धन्यवाद। तुम्ही आज इथं महानगरपालिकेमध्ये आले आहात, पंतप्रधान आवास योजनेसाठी आल्यात, काय म्हणणं आहे त्यांचं नेमकं? त्यांचं म्हणणं सर की तुम्ही पैसे भरा, त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे प्रोसेस होईल म्हणे। आता आमचं पेशंट कॅन्सरचा आजारानं परेशान आहे, त्यांना सकाळी पासून त्रास होतोय आणि आम्ही कसे भरायचे? आम्ही मेस चालवतो, आम्ही घर सांभाळायचं का हप्ते भरायचे का हे यांचे पैसे भरायचे?
तुम्हाला कुठं घर सँक्शन झालं? सुंदरवाडी चिकलठाणा. किती पैसे भरायचे सांगितले सुरुवातीला? 1 लाख रुपये भरायचे सांगितले. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये भरून मग पुढची प्रोसेस मग हप्ता भरायचा सांगितला. तर आपण कुठून भरणार सर? आता 1 लाख रुपये आमची परिस्थिती पण नाही तितकी की आम्ही भरवलं. आम्ही थोडंफार काम करतो त्यावेळेस घरात आणतो तेच खातो. आमचा मिस्टर घरात ते त्यांना आता 8-9 वर्ष झाले सर. त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना काम होत नाही काही नाही, ते घरातच राहतात. कामावर जात नाही काही नाही. भाजीपाल्याचे त्यांना दुकान टाकून दिली ते त्याच्यावरती बसेल राहतात. आता हाताखालची परिस्थिती आहे तुमची. शासनाला काय मागतो तुम्ही? काय म्हणणं तुम्ही शासनाला? काही आमचं म्हणणं आहे की बाबा आता ज्यावेळेस आम्हाला दिलंच तुम्ही तर थोडंफार काहीतरी तुम्ही पण हेल्प करा, काही कमी करा पैसे. आम्ही जे आमच्या हिशोबाने आम्ही भरू शकतो. रक्कम आहे ती 4 याच्यामध्ये रक्कम भरायची आहे. तर आम्हाला असं वाटतं की 4 याच्यामध्ये भरायला मिळायला पाहिजे. आणि एक रक्कम एक टायमाला 25,000 रुपये आम्ही इकडून तिकडून ऍडजस्ट करून भरू शकतो. पण त्या दोन्ही याच्यामध्ये 6 महिन्याचा गॅप पाहिजे आम्हाला. 6 महिन्याचा गॅप पाहिजे. आम्ही 4 वेळेस भरू शकतो. 1 लाख रुपये तुम्ही 4 वेळेस करून भरू शकता? हो, एकदम नाही भरलं जाणार आमच्याकडे 1 लाख. आणि बाकीची जी रक्कम आहे ते म्हणतायत की पर्सनल लोन करायचं किंवा प्रायव्हेट आम्ही लोन देऊ. आम्हाला एवढं लोन मिळणारच नाही. कोण देणार आम्हाला? आम्ही हातावरचे आम्हाला लोन देत नाही. तर त्यांनी लोन करून द्यावं. आम्ही ते आम्हाला हप्ते बांधून द्यावे तर आम्ही हप्ते फेडू शकतो महिन्याला. आणि ते पण कमीत कमी सुंदरवाडी 9 लाख 9.5 लाखाचं आहे. पण आम्हाला लोन मिळणार नाही. एवढं 4-5 लाख रुपये लोन आम्हाला मिळणार नाही. आणि जरी आमची कॅपॅसिटी राहिली असती तर आम्ही बाहेर घेतलं असतं ना सर. आमची कॅपॅसिटी आहेच नाही ना. आम्ही 4 पत्राच्या रूम मध्ये राहतो. स्वतः येऊन पण बघू शकता आमचं घर किती छोटं आहे. त्याच्यामध्ये पेशंट सांभाळायचं, त्याच्यामध्ये मुलांना लहानचे मोठे करायचं. आम्ही स्वतः त्याच्यातच राहतो. बाकी आम्हाला काही अपेक्षा नाही. आमची तेवढीच अपेक्षा आहे की जे होईल ते त्यांनी थोडंफार आमच्यासाठी कमी करायला पाहिजे. प्रियंका सतीश मंडळ. 9 लाख 22,000 एक लगा दो. अभी जो आपको डिपॉजिट रकम भरना है तो उसका इंतजाम है आपके पास? नहीं है। फिर उसके लिए चाहे ना बात करने के लिए कि भाई पेमेंट भरने को है नहीं, अभी टाइम दो या फिर उसका कोई सोल्यूशन निकालो। कितना टाइम दिया आपको इन्होंने? मैसेज आया था 10 तारीख का है अपने पास। 10 तारीख तक आपको पैसे भरना है? हाँ। नहीं तो उसका कुछ रिप्लाई नहीं, मैसेज देख के आए पुनः उसको डाउनलोड करें और आके ला के बताएंगे क्या बोलते क्या नहीं देखेंगे। नहीं भरते आप 10 तारीख तक तो उसका कुछ ना कोई रास्ता निकलना है, फिर टाइम आगे देना। डिमांड वही है कि हाँ, टाइम देना अपने को पैसे जमा करे तक। अच्छा, ये जो आप एक रकम भरना सकते आपको जितना भरना है। हाँ, उसके बाद जो आपको रकम भरना है उसका इंतजाम है आपके पास? नहीं तो EMI करने वाले ना, वहाँ हम गए थे सुंदरवाड़ी में, बिल्डर बोले उसका EMI खुद करके देंगे। तो महानगर पालिका वाले अभी तुमको जो पेमेंट भरना है ऑनलाइन भरो बोले। उसके बाद रिपोर्ट से जैसे जैसे वैसे बताते रहेंगे। आपने कहाँ पर मांगे थे? आपकी चॉइस क्या थी? कहाँ पर मांगे थे आपने घर? अपन ने मांगे थे पड़ेगा में, लेकिन उन्होंने बोले थे किधर भी आ सकता लकी ड्रा है, तो अपना आया सुंदरवाड़ी में। तो आप खुश है ये लकी ड्रॉ से? हाँ खुश है। क्या नाम है आपका? अमजद खान, जिया खान पठान, कहाँ रहते हैं आप? नारेगाव। मी पांडुरंग शिंदे, महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरत आवाज योजनामध्ये हँडिकॅप मधून फॉर्म भरला गेला. हर्सुल या ठिकाणी भरला जावा असं मागणी होती. आम्ही हर्सुल मध्ये भरलं तर ऑलरेडी आमचा फॉर्म पहिला ट्रिप मध्ये हर्सुल दाखवलं, दुसऱ्या ट्रिप मध्ये इकडे त्यांनी सुंदरवाडी ह्या ठिकाणी दाखवलं. बरं, तिथलं दाखवून पण आमची मागणी अशी आहे की यांनी गोरगरिबाला स्वतः लोन करून द्यावा. किती मजल्यावर तुमचं घर निघाला? आता माझा घर निघाला पहिला मजल्यावर, ठीक आहे, मान्य झालं मला ते पहिल्या मजल्यावर असल्यामुळे मी पण काही बोललो नाही. दुसरी गोष्ट यांनी स्वतःहून आता आम्हाला इकडे दाखवलं नाही, त्या ठिकाणी देत सुविधा द्यायला पाहिजे, व्यवस्थित स्वतः लोन करून द्यायला पाहिजे. आता इथे इन्क्वायरी करायला आलो होतो आम्ही, तर यांचं चपराशी बोलतंय की स्वतः तुम्ही 17 तारखेच्या नंतर आम्ही तुम्हाला सांगू, 17 तारखेनंतर डिसिजन ठेवू. आणि नंतर मी म्हणलं बाबा काय 17 तारखेला फिक्स तुम्ही एकदा तरी सांगा. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 17 तारखेला आल्याच नंतर प्रायव्हेट बँक लोन देईल. मग प्रायव्हेट जर तयारी असते आमची गोरगरिबाची तर आम्ही इथं फॉर्म भरलेच नसते शासनामार्फत, तिकडेच बाहेर बघितले असते. हे नम्र विनंती आहे शासनाला की यांनी त्यांच्या मार्फत आम्हाला लोन करून द्यावं. काय नाव आपलं? पांडुरंग शिंदे. नमस्कार, मी संतोष बडे चहावाला. माझा नंबर सुंदरवाडी इथे ए मध्ये आलेला आहे, पहिल्या फ्लोअरवर. आणि यांची मागणी अशी आहे की त्यांनी 1 लाख रुपये अगोदर भरावं आणि बाकीचे पैसे हप्त्याने भरायचे. 9 लाख काहीतरी आहेत आणि त्यानंतर हप्ते जे बसणार आहेत ते म्हणजे प्रायव्हेट बँकेकडून लोन घ्यायचं. प्रायव्हेट बँकेचं तुम्हाला म्हणजे 7.5% आणि 7.5% हिशोबाने जर 6 लाखाचं व्याज जरी धरलं तर 10,000 रुपये महिना भरतो. आता मी सायकलवर चहा विकतो, आता 10,000 रुपये जर घराचा हप्ता भरणार तर मग घराचा उदरनिर्वाह कसा करणार?
हा पण एक मोठा प्रश्न माझ्या समोर निर्माण होईल. आणि त्यानंतर ते तुमच्या अशी अडचण येईल की तुम्ही जर हप्ते नाही भरले तर ते परत ते तुमचं सर्व जप्त करण्याची पण तयारी दाखवतील एका वेळेस. तर त्यावेळेला माझ्याकडून काही अपेक्षा करू शकणार का कोणी बोलणार का? असं आहे का प्रायव्हेट बँकेत तुम्हाला त्यांनी अधिकारी सांगितलं का काय आता ते म्हणताय की प्रायव्हेट बँकेकडून घ्यावं लागतं, प्रायव्हेट बँकेत शासनाच्या बँकेकडून करणार नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्हाला साक्षीदार द्यावं लागणार आहे, तुम्हाला पेमेंट स्लिप दाखवावं लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला लोन कसं मिळणार? आणि एवढं जर आम्हाला करायचं असतं तर आम्ही प्रायव्हेट मध्ये कुठेही घेऊ शकलो असतो ना असल्यानंतर. नसल्यामुळे तर मागणी काय मग? मागणी एवढीच आहे, सरकारने आम्हाला स्वतः लोन अवेलेबल करून द्यावं व आमच्याकडून ते हप्ते कमीत कमी बसून हप्ते घ्यावे. रेट वगैरे चांगला आहे का कमी आहे का जास्त आहे? नाही रेटचं वगैरे काही नाही आहे, पण आता बांधकाम चांगल्या दर्जाचं व्हावं. आता पैसे घेतील नंतर मग चांगल्या दर्जाचं काम नाही करणार, त्यानंतर मग एकमेकावर जबाबदारी टाकण्यापेक्षा जर तुम्ही खाजगीने लक्ष टाकलं तर खूप चांगलं होईल. कारण गरीबाचं घर एकदाच होतं, पैसे जाणार. माझं नाव संतोष बर्डे. कहेंगे आपका कहाँ पर घर को है? हर्षुल तो क्या आप खुश है? नहीं है, पैसे नहीं है तो कहाँ से लेंगे? कितने पैसे मांग रहे वो 1,20,000 10% से बोल रहे हैं। हो? बाकी क्या मांग? और बाकी क्या अमन बोले वो लोन उठा के दे सकते क्या बोले, तो बच्चे लोग बोले लोन भी कहाँ लेके फेडेंगे बोले, अपन भाड़े के घर में रहते बोले इतना नहीं होता बोले, तो बोले क्लिप मार दो बोले नहीं होता। अब मैं क्लिप मारने को नहीं बोलने को पाई ऐसा मैं ये तो काला फिर आप जिंदगी भर तो 20 साल तक का जिंदगी अंदर फिर अपने कने नहीं है ना उतने पैसे नहीं, इतना अच्छा मौका है आपको। है। वो सब खुशी थी मेरे को भी, मैंने 6,000 भी भर डाली थी, 6,000 अमाउंट भर डाली थी। ये घर गरीबों को जल्दी मिले, ये स्कीम कैंसिल हो गई थी, इम्तियाज जलील साहब ने आवाज उठाया। हाँ लेकिन इतना अमाउंट कहाँ है, हम कने नहीं है ना इतना अमाउंट। अब 1,20,000 भरना है अभी 10 तारीख तक का, फिर उसके बाद में 12 लाख रुपए लोन उठाने का बोल रहे, फिर वो हफ्ते 7,000 भी आएगा, 6,000 5,000 जो भी आएगा तो फिर भरना पड़ेगा। तो वो तुमको खुद को उठाना है कि नहीं उन्होंने पूरा फिक्स करके देने वाले हैं, शायद अभी दे रहे या और 8-10 दिन के या महीने के बाद पता नहीं है। मतलब जैसा भी क्या काम करके आपके बच्चे मजदूरी बच्चे या कटलरी हरमाल करते हैं, बाकी करते? इनकम नहीं है उनकी, नहीं है इनकम नहीं है। लोन नहीं भर सकते। नहीं लोन नहीं भर सकते। कहाँ रहते आप? केवाड़पुरा 3 नंबर रहमान है, क्या नाम आपका? साहिरा बेगम। अलाउड झालेले आम्हाला सुंदरवाडीला सुंदरवाडी म्हणजे किती पैसे भरायचे तिथे टोटल? ते म्हणतात 10% रक्कम म्हणजे 1 लाख रुपये समजा आम्हाला. टोटल अमाउंट किती टोटल? टोटल 9 लाख रुपये, 9,26,100 काहीतरी 7 रुपये. त्याचे 10% तुम्हाला भरायचे. 10% भरायचे. मग तुमच्याकडे आहे का ते इंतजाम? नाही तर कधीपर्यंत भरायचे ते पैसे? ते आणखी त्याने सांगितलं ना आता एक्सेप्ट करायचं का 10 तारखेपर्यंत, आणि त्याच्यानंतर ते सांगणार भरायचं आपल्याला पैसे किती भरायचे काय नाही ते सांगणार. आणि नाही एक्सेप्ट केलं तर घर नाही मिळणार मग ते नाही एक्सेप्ट तर केलं बाकीचे पैसे तुम्ही भरलेले 6,000 5,000 देते. तर ते 5,000 रुपये वापस राहावं असे म्हणून लागले होते. अच्छा 5,000 accept नाही केलं. भरला तो फॉर्म आपण घरकुल साठी ते आम्ही 2023-24 ला केली होती अगोदर सुरूचा फॉर्म. काय काम करता? 100 झाला होता ऑटो रिक्षा. तुम्ही लोन वगैरे घेतलं तर परतफेड होईल त्याची? आता मुश्किल होईल ना, करावं तर लागणारच आहे कारण की आपल्याला घ्यायचं मला काय करावं लागणार आहे काहीतरी करून. सध्या भाड्याच्या घरात आहे का? हा भाड्यानुसार सध्या भाडं पण भरावं लागणार, घराचा हप्ता भरावा लागणार, दोन एवढं नाही होणार. म्हणजे मग घरात त्या राहायला गेलं तर मग तरी होईल. इकडलं भाडं घर जगणं एवढं नाही होणार ऑटो असं आहे. मग तुम्ही शासनाकडून काय डिमांड करता? काय मागणी काय तुमची? आमचं म्हणणं आहे की हे 1 लाख रुपये भरायला आम्ही, परत आम्हाला लोन तुम्ही 9 लाखाचं करायला लावायले, परत आम्हाला ते सबसिडी पण तुरंत जमा व्हायला गेली तर मग आम्ही समजे मिळून पैसे आम्ही जास्त पैसे होतात ना, तुम्हाला ज्यांना जास्त भाडणं जास्त होतं. हे 1 लाख रुपये 9 लाखाचं लोन मारलं तर त्याचे पैसे जास्त 10 होतात. लाख. सबसिडी करून आम्हाला लोन मारायला पाहिजे. 2.5 लाख रुपये सबसिडी जी आहे PMDP चे देतात ते देऊन तुम्हाला महाराज हा लोन करायला पाहिजे. आणि परत कामगार कार्ड आहे ना त्याच्यामधून 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये काय ते मायनस होऊन तसे 4.5-5 लाख रुपये मायनस होऊन बाकीची रक्कम उरली त्याच्यामधून आम्हाला लोन व्हायला पाहिजे तेवढ्याच पैशात. अशी मागणी आहे. अशी मागणी आहे आमच्या. कारण आमची मग सर्वांचा पैसे लोन करत बसला आम्ही तर आमचे पैसे जास्त जातात तुम्हाला शासनाला, घराच्या पेक्षा जास्त पैसे. हे 1 लाख रुपये
हे 9 लाखाचं लोन मला द्यायचं यास हे लाख रुपये 9 लाख रुपये भरणं म्हणजे किती मजल्यावर सँक्शन झाला 4थ्या मजल्यावर. आणि किती स्क्वेअर फीट जागा आहे? ते 300 म्हणून लागले 300. एक बेडरूम, संडास बाथरूम आणि एक हॉल आणि एक किचन. काय नाव आपलं? अमोल भीमराव वाडवे. तुम्ही महानगरपालिकेमध्ये आलेले आहात. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही जे साहेबांना भेटलेले आहेत, काय काय समस्या आहेत? काय तुम्हाला म्हणणं काय तुमचं? आमचं म्हणणं असं की आता सर्व सामान्य लोकच आहे ज्यांना घरकुल लागलेलं आहे आणि शहरांत म्हणजे इथले जे कर्मचारी इथले यांचं असं म्हणणं आहे की 1 लाख रुपये तुम्ही भरा. त्या 1 लाख रुपये तर सामान्य लोक ऍडजस्ट करू शकत नाही, म्हणजे ज्यांना आतापर्यंत माहितीच नव्हती कुठली. तर तेच आणि दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की एक बाकीची जी अमाऊंट भरायची याची तुम्ही तयारी करा. आता एखाद्याचं सिव्हिल खराब असू शकतं किंवा मग एखाद्यावर लोन होणार नाही, मग पुढची प्रोसेस कशी, त्यांना घर भेटणार आहे की नाही भेटणार आहे आणि जी भरलेली अमाऊंट आहे ती वापस भेटेल की काय, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे सगळ्यांना. नाही म्हणजे त्यांनी हे क्लिअर केलं का तुम्हाला पीएमजीपी चे पैसे आहेत, पंतप्रधान आवास योजनेचे पैसे 2.5 लाख रुपये तुम्हाला दिले? ओके. हो, 2.5 लाख रुपये माफ होईल. आणि बाकीचे जे पैसे आहेत म्हणजे समजा तुम्हाला सुंदरवाडीमध्ये घर अलाउड झालं, हो. म्हणजे 7.5 लाख रुपये ना? किती दिले ते? 7.5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही 1 लाख ऍडव्हान्स भरले आणि 2.5 लाख ते चुकले, राहिले तुमचे 5.5 लाख रुपये. मग ते तुम्हाला लोन करायचे का शासन लोन करून दे का तुम्ही करणार ते कसं, ते काय म्हटले? ते बहुतेक मला अशी माहिती मिळाली की यांच्या मार्फत एक एजंट द्वारे लोन करण्यात येईल. म्हणजे लोनचे जे क्रायटेरिया आहे बँकेचे ते कसं, मग लोनचा क्रायटेरिया असतो सिव्हिल पाहिजे, लोन बँक लोन द्यावं लागेल ना लोनला, कसं देणार ते बँक विचारणार ना, मग ते मॉर्गेज वगैरे. मॉर्गेज वगैरे मला तरी असं वाटतं की मॉर्गेज नसेल त्याच्यामध्ये. तुम्हाला कुठे अलाउड झालेलं घर? माझं हर्सोल मध्ये. किती पैसे तुम्हाला म्हणजे टोटल अमाऊंट? मला 12 लाख रुपये भरायचे. अच्छा. आणि मग त्याचे किती टक्के तुम्हाला इथे भरायचे पहिले? एक 10% तरी. 10% म्हणजे 1,20,000. 1,20,000 इथं भरायचे. बाकीचे अमाऊंट? बाकीची अमाऊंट एक लोन प्रोसेस त्याच्यानंतर लोन करून देतील. नाही, आता मागणी काय तुमची शासनाकडे? शासनाकडे अशी मागणी का प्रशासनाकडे काय मागणी? ती जी हे 1 लाख रुपये लाभार्थी म्हणून तुमची काय मागणी आहे? 1 लाख रुपये जे एकत्र भरायचे ही सामान्य लोक भरू शकत नाही. अच्छा. तर किती वर्ष आल्या पाहिजे डिपॉझिट रक्कम? हा, एक समजा त्यापेक्षा अर्धी तरी अमाऊंट भरता आली पाहिजे. अच्छा अच्छा. 50-60 हजार रुपये? 50-60 हजार. आणि बाकीची जी अमाऊंट आहे ती कशी, म्हणजे बाकीचं जसं EMI वगैरे करतो आपण, लोन वगैरे अशा पद्धतीने भरायची. काय नाव तुमचं? गणेश शंकर.